नमस्कार. हिंगोलीच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वैभवात आता मानाचा तुरा रोवला जाणार आहे. हिंगोलीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिल्ह्यातील खैरी घुमट येथील 500 वर्षांहून अधिक प्राचीन वारसा लाभलेला कानिफनाथ महाराज गड आता कायापालट करण्यासाठी सज्ज झाला आहे. हिंगोली विधानसभेचे लोकप्रिय आमदार तानाजी मुटकुळे यांनी भाविकांना दिलेला शब्द पूर्ण केला असून या गडाच्या सर्वांगीण विकासासाठी 2.5 कोटी रुपयांचा भरीव निधी दिला आहे. विशेष म्हणजे मंदिराची ऐतिहासिक रचना कायम ठेवून आधुनिक पद्धतीने सुशोभीकरण केले जात आहे. इंजिनियर योगेश कासार पाटील आणि आर्किटेक्ट स्मिता कासार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे जतनाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या विकास कामामुळे केवळ धार्मिक महत्त्वच वाढणार नाही, तर कानिफनाथ गड हे हिंगोलीच्या पर्यटन नकाशावरील एक मुख्य केंद्र ठरेल. यामुळे स्थानिक रोजगाराला चालना मिळेल आणि हिंगोलीकरांना एक उत्कृष्ट विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होईल. ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक सुविधांचा संगम असलेला हा गड लवकरच पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा MDTV मराठी न्यूज. हजारो लोक येतात आणि मोठ्या भक्तिभावानं पूजन करतात. या किल्ल्याची इसवी तर काय आपल्याला सांगता येणार नाही, पण किमान 500 वर्षाच्या पलीकडला हा किल्ला असेल. मागच्या वर्षी आम्ही नांदेडचे आमचे किल्ले संवर्धन विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना इथं आम्ही बोलावून या किल्ल्याची दुर्दशा आम्ही त्यांना दाखवली आणि लगेच शासनाच्या मार्फत 2 कोटी रुपये या किल्ल्यासाठी मंजूर करून घेतले. त्याचं काम आता चालू आहे. मोठ्या प्रमाणात कामाची सुरुवातही झाली. आता मला वाटतं थोड्या दिवसात संपणार सुद्धा आहे. हा किल्ला टिकावा हे एक आपल्या हिंगोली जिल्ह्याची शान आहे. एवढं मोठं पाणी समोर दिसतंय. एक निसर्गरम्य असा हा किल्ला आहे. ह्यापुढं सुद्धा शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी घेऊन हा किल्ला एक पर्यटन स्थळ म्हणून उभं करण्याचं काम आम्ही पुढील काळात करणार आहोत. टोटल 2,56,00,000चे प्रशासकीय मान्यता आहे आणि 1,93,00,000 हे निविदा आहे. याचं काम हे आता प्रगतीपथावर आहे. याचे मंदिराचे जे घुमट आहेत, शिखर आहेत आणि आपले जे बुरुज आणि भिंती याची दुरुस्ती आपण या माध्यमातून करत आहोत. परत गत वैभव या स्मारकाला परत भेटेल आणि साहेबांच्या मनात जे आहे की धार्मिक पर्यटन तसेच इथे पाणी पर्यटन इथे खूप याला वाव आहे आणि ह्यायोगे हिंगोली तालुक्यातील पर्यटन या स्मारकामुळे वाढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.